प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नावाने तयार करा. अगोदर लेझर उघडायचं. हा, आता आपल्याला एंट्री कसं करायचं ते शिकवतोय. फर्स्ट प्रॉब्लेम एंट्री कसं करायचं त्या अगोदर क्रिएट लेझर. फर्स्ट प्रॉब्लेम ते लेझर अजय बरोबर आहे. फर्निचर मशिनरी परचेस गुड्स प्रोसेस अकाउंट रमेश संजय क्रेडिटर रमेश करना परचेस करतो. Gold goods self account today's data petrol expenses expenses advertisement paid expenses indirect receive regular income real receive interest income indirect wages direct फर्स्ट प्रॉब्लेम ते रेझन क्रिएट झालं पण माहिती आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं नेक्स्ट स्टेप प्रेस करायचं. प्रेसचं बटन दाबून मागे जायचं. आता जायचं वाउचरला. हा, लेझर क्रिएशन झाले ते मध्ये लेझर लेझर करून झाल्यावर आता जायचं वाउचर. तिथं आपल्याला एंट्री करायचं. आपल्याला एंट्री करण्यासाठी वाउचरचे प्रकार माहित वाउचरचे प्रकार आहेत. टाईप्स ऑफ वाउचर F4 म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. आपण F4 दाबलं की कॉन्ट्रॅक्ट वाउचर नाही. कॉन्ट्रॅक्ट वाउचर याच्यामध्ये फक्त बँकेचे एंट्री करायचे. बँकेमध्ये पैसे भरणार, बँकेतनं पैसे काढणार. फॉर एक्झाम्पल लोन टेकन फ्रॉम बँक, कॅश डिपॉझिट बँक किंवा कॅश पेड बँक. बँक एंट्री कॉन्ट्रॅक्ट. F5 पेमेंट त्याचं बटन F5 आहे फंक्शन. F5 दाबले की पेमेंट लावतात. फक्त F5 ते पण आहे. F5 पेमेंट. पैसे जेव्हा जातात तेव्हा याच्यात नाही. पैसे गेले तुम्ही बँक पण खर्च करा पैसे जातात. एखाद्या व्यक्तीला विचार द्या पैसे जातात. एखाद्या व्यक्तीला चेक द्या पैसे जातात. शेअर्स खरेदी हे सगळं पेमेंटला करायचं. त्याच्या उलट रिसिप्ट रिसिप्ट पैसे आलेले एवढ्या रिसिप्टला करायचे जेव्हा पैसे येतात रिसिप्टला. रेंट रिसिव्ह कमिशन रिसिव्ह चेक मिळालं ते रिसिव्ह कॅश मिळालं सगळं येतं रिसिप्टला. गेलं तर F5 पेमेंट बटन आहे F5. सिक्स रिसिप्ट रिसिप्टला F6 जर्नल F7 जर्नल वाउचर. आउटस्टँडिंग एंट्री आहे. पैसे कोणाला तरी द्यायचा आहे द्यायचा आहे पेएबल आहे रिसिवेबल आहे. हा, फिक्स असेल क्रेडिट परचेस वस्तू उधार डिप्रिशिएशन जनरलला करायचं. परचेस सेल्स रिटर्न जनरलला करायचं. ऍसेट म्हणजे सेल्स सेल्स माल विक्री त्याच्यात करायचं. माल तुम्ही उधार विका रोज विका त्याच्यातला. आणि F9 म्हणजे माल खरेदी. आता पहिलं प्रॉब्लेम अजय स्टार्टेड बिझनेस विथ कॅश फर्निचर मशिनरी. अजयने बिझनेस स्टार्ट केलं. बिझनेसमध्ये पैसे आले. आपण बिझनेस करतो विचार करतो आपण बिझनेस आहे आपल्याकडे पैसे आलेले आहे. पैसे आले म्हणजे रिसिप्ट आलंच. इथं चेक करायचं का काय आलंय. क्रेडिट आलंय का डेबिट आलंय. क्रेडिट आलंय. तसं पण येतं कधी क्रेडिट येतं कधी डेबिट येतं. ते कॉम्प्युटर ठरवतं आपण ठरवतो. आपल्याला अगोदर डेबिटच पाहिजे तसं एक क्रेडिट. मग क्रेडिट कोणाला येतं ते बघायचं. क्रेडिट कोणाला येतं अजय. हा, मग अजयचं अकाउंट सिलेक्ट करा त्यांच्या नावावर. अजयला टोटल क्रेडिट किती कॅशचे 15,000 फर्निचरचे 5,000 आणि मशिनरीचे 15,000 ₹35,000 अजयला टोटल क्रेडिट.
आता डेबिट आलं का? आलं डेबिट. नंतर तुम्हाला परत क्रेडिट लागत असेल तर तुम्ही आता बदलू शकता. असं तुम्ही आणि कितीही क्रेडिट घेऊ शकता. क्रेडिट लागत असेल सुरुवातीचं बदलता येत नाही. हे बदलता येतो नंतर बदलू शकता. पण आता क्रेडिट लागत नाही. सगळे डेबिट आहे. कॅश डेबिट 35 मधून 15,000 रुपये कॅश आले. 15,000 डेबिट कॅश नाही. हे डेबिट येतच जातं का? जितकं बॅलन्स क्रेडिटचं आहे 35 रुपये तितकं बॅलन्स डेबिटचं व्हायला पाहिजे. टॅली व्हायला पाहिजे. म्हणून ते डेबिट येत जाणार. एंटर करायचं येतं. फर्निचर डेबिट 5,000. एंटर मशीनरी ते एंटर दाबा पहिला. मग मशीनरी 15,000 आला. टॅली झाली. आलं नाही. नॅरेशन मध्ये आपण लिहू शकतो आपली स्टार्टेड बिझनेस विथ कॅश अँड फर्निचर नाही लिहिलं तरी चालेल. एंटर करू. पहिली एंट्री सेव्ह झाली. त्याच्यात केली की दिसतं. त्याच्यात केली की दिसतं. नेक्स्ट परचेस गुड्स फ्रॉम रमेश रिटूज 5,000. परचेस केलेला रजिस्टर. परचेसचा नंबर आहे F9. F9 ट्रेस करायचं. आलं तर पण बघा परचेसला डेबिट लिमिट आलं गेला इन्व्हेस्ट मोडवर. आपल्याला डेबिट लिमिट पाहिजे. परचेस आणि असेट सेलला डेबिट क्रेडिट अगोदर पासून येत नाही. त्यासाठी काय करायचं? परचेसला आल्यावर चेंज मोड मध्ये जायचं. चेंज मोडला जायचं. ऍज अ वाउचर घ्यायचं. डेबिट क्रेडिट साठी आलं का? एंटर दाबा. आता चेक करा तुझ्या अगोदर काय आहे. क्रेडिट आलं. क्रेडिटला काय होतं? रमेश रमेशला क्रेडिट. एंटर प्रेस करत जायचं. एंटर प्रेस करत जायचं. अमाऊंटला आल्यावर अमाऊंट टाईप करायचं. परत एंटर. तिथं ऑन अकाउंट घ्यायचं सध्या. एंटर एंटर एंटर. परचेस गुड्स का ठेवली बाहेर आलं. एंटर एंटर. अमाऊंट आलेला आहे तिथं आपोआप. नाही आलं तर टाईप करा. पण येतं आपोआप आलेलं आहे. एंटर एक्सेप्ट झालं. परचेस. नेक्स्ट गुड्स सोल्ड सुरेश. गुड्स सोल्ड केलं बिझनेस सुरेशला. सोल्ड म्हणजे एफेक्ट सेल्स. एफेक्टला गेला. डेबिट क्रेडिट आलेलं तेवढं. डेबिट क्रेडिट साठी काय करायचं? चेंज मोड ऍज अ वाउचर एंटर. आता बघा अगोदर डेबिट आलाय. बघायचं सोल्ड गुड्स सुरेश. वाल दिवस क्रेडिट सोल्ड गुड्सला किती सुरेशला डेबिट. डेबिटला सुरेश येतं. पहिल्या अगोदर क्रेडिट आलं असतं इथं तर सोल्ड गुड्स आलाय. ते बघून लावायचं. डेबिट आलाय सुरेश. एंटर एंटर 9,000 ऑन अकाउंट. सोल्ड गुड्सला भारतीय सोल्ड आलेले त्यानंतर आपण निवडून घ्यायचं. सिलेक्ट करायचं. परत गुड्स परचेस म्हणजे 1500 नाव परचेस F9 ना परत. F9 परचेस मध्ये चेंज मोड ऍज अ वाउचर. आता रोज खरेदी आहे. बाल आले पैसे घेऊ म्हणजे आता क्रेडिटला कॅश येते. कॅश 1500 परचेस गुड्सला डेबिट. परत गुड्स तर सोल्ड आहे 3,000. सोल्ड गुड्स रुपये 3,000. सोल्ड कुठं करायचं आता परत एफेक्टला करायचं. परचेस अप्लाइड आहे. सेलचं बटन काय आहे? एफेक्ट आहे. एफेक्ट प्रेस करायचं. सेम मोडला जाऊन डेबिट क्रेडिट घ्यायचं ऍज अ वाउचर. मग चेक करायचं काय आलंय. सोल्डला क्रेडिट येतं माल केलंय.
कॅशला डेबिट येतं, पैसे आले. कॅशला डेबिट, इथं कॅश 3000. सोल्ड गुड्सला क्रेडिट. पेट्रोल 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 खर्च झालं. पेट्रोलसाठी पैसे दिला, पैसे गेले, जेव्हा पैसे जातात एफआय ला करायचं, पेमेंट एफआय बटन प्रेस करायचं. डेबिटला पेट्रोल, कारण ते खर्च नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च आहे आपलं. पेट्रोलला डेबिट, कॅश 1500. काय गेलं आपल्याकडनं, पैसे गेले, कॅश गेलं, कॅशला क्रेडिट. खर्च ते पेमेंटला करायचं. ते पे फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ह्याच्यासाठी खर्च केला 500 रुपये पेमेंट मध्ये आहे का. आता डेबिटचा ऍडव्हर्टाइजमेंट करतो, खर्च आहे आपलं ऍडव्हर्टाइजमेंट, त्याला डेबिट, जाहिरात खर्च. कॅश गो जाऊ, कॅशला क्रेडिट. आता उलट आहे बाबा, रिसिव्ह डेबिट आहे. रिव्हिडंड मिळालं, रिसिव्ह पैसे आले, पैसे आले म्हणजे रिसिप्टला F6 रिसिप्ट F6. अगोदर क्रेडिट आलं इथं, म्हणजे रिसिव्ह डिव्हिडंडला क्रेडिट येतं, कारण नॉमिनल अकाउंट आहे, इन्कम आहे. क्रेडिट ऑन इन्कम अँड पेमेंट, नफा आहे, नफा क्रेडिट 1500. कॅश कमसी, कॅश आलं, कॅश आलं. रिसिव्ह इंटरेस्ट 300, परत पैसे आले, रिसिप्ट आहे का. क्रेडिट आहे तर रिसिव्ह इंटरेस्ट, नफा नफा. कॅश आलं, कॅशला शेवटचं पेड वेगळं. कुठे सांगा पेड आहे, पैसे गेले, काय पेमेंट. पैसे आले तर रिसिप्ट, गेले तर पेमेंट. डेबिटला डेबिट येतं, खर्च आहे. कॅश गेलं, कॅशला. असे आपले पहिलं प्रॉब्लेम पूर्ण झालं. आपलं पेजअप करून बघू शकतो आपण, पेजअप चेक जाऊन वाउचर चेक करता येतं, मिस्टेक असेल तर चेंज करता येतं, एंटर बटन दाबून तिथं. आता आपण फक्त वाउचर एक्स्ट्रा केलं, रिपोर्ट इथं असतं, इथं रिपोर्ट आहे डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस. हे जे रिपोर्ट आहे ना, आपोआप तयार होतं. आता बॅलन्स शीटचा जर एंटर दाबा, बॅलन्स शीट तयार झालं, आपोआप तयार होतं. लायबिलिटीला असे कॅपिटलला किती गेले, 35,000. फिक्स्ड असेट्स किती आहे, 20,000. प्रॉफिट किती झालंय, 5,000. प्रॉफिट अँड लॉस जेव्हा लायबिलिटी साईडला असतं तेव्हा प्रॉफिट असतं आपलं. प्रॉफिट अँड लॉस जेव्हा या साईडला होतं असेटला, तेव्हा ते लॉस असतं. ते एक्सेप्ट करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण तयार आहे. डेबिट बाजूनी क्रेडिट बाजू बघा, नेट प्रॉफिट किती झालंय, 5,000. तर पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर 5,000 प्रॉफिट आहे. हे यायला कधी सोडलं नाही. हे आपलं पहिलं प्रॉब्लेम झालं. आणि लक्षात